चला चला ये ना तू लाजू नको बरं. यायला पाहिजे एवढ्यात काय माहिती कुठं राहिले. बाबा नमस्कार. अरे अरे या डायरेक्ट आला तू या या या. आता काय या अरे या बसा नमस्कार. या बसा 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 तू इथे बस. काय येताना काही त्रास वगैरे नाही ना झाला. नाही तसं म्हणजे थोडस झाला म्हणजे उन्हाला येत ना जास्त यांना गैरा त्रास होऊन जातो मग. हो, काय म्हणजे काय डोकं तापून जातं. हा. आता तर म्हणजे अशी अवस्था झाली आहे, अंड फोडलं तर आमलेट होऊन जाईल. बरं ठीक आहे ओके. हा ठीक आहे. मुलगा नाही आला तो तुमचा म्हणजे हाच आहे ना हाच आहे ना हा. तुम्ही असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे. फोटोत काहीतरी वेगळी हेअरस्टाईल होती त्याची. आज अचानक म्हणजे काय नाही थोडस चेंज केलंय बा त्यांनी. चेंज हा. ठीक आहे हरकत नाही. बाकी आलात कसे काय म्हणजे नाही स्वतःच्या गाडीने आलोय. कुठे पार्क वगैरे केली त्याची. आता तो तुमच्या सोसायटीचा वॉचमन म्हटला की इथे पार्किंग नाही करतायत, तर पुढे ते गल्लीत ते निंबाचे झाड आहे ना हा. त्याच्या सावलीत हे लावली. बरं केलं. कशाला ते बरं केलं म्हणजे कशाला तिकडे कशाला लावली गाडी. आपली विंग आहे ना म्हणजे आता आपली जी बिल्डिंग आहे ना ती जी विंग आहे ना तिथे खाली पार्किंगला जागा होती की तिथे करायची ना गाडी पार्क. सांगा आता सांगा अगं ए बाई नका बरं आलं तुम्ही तिकडे पार्क केली. काय आमच्या ना पहिल्या माळावर गुप्तायत ना ते सतत पाचूक पुचूक पुचूक पाचूक अख्खी गाडी लाल केली असती. असं. असं बरं आलं तुम्ही पण तिकडे. नाही बाबा, अरे तुमची चूक आहे ना. पाहुणे येणार तर त्यांना सांगायला पाहिजे होतं वॉचमनला गाडी लावायला जागा ठेवा एक. सांगा आता हिला काय ते बाळा तसं नसतं एवढं सोपं नसतं. मी वॉचमॅनला म्हटलं तर तो बोला सेक्रेटरीला सांगा. एवढं सोपस्कार असतात ते सगळे. सांगायचं पाहुणे तर पण बाळा, खाली दादा, जागा नाहीये ते. होती ना. सोपं नाहीये माझं म्हणणं ना. काय आहे, दादा. त्यांना एक दिवस सांगितलं पचाक पुचाक नका करू. अगं पण ते माझ्या हातात नाही ना तसं पान दादा खाणं. दादा टेन्शन नाही. मी वॉचमनला सांगितलंय की गाडीकडे निम्मन लक्ष दे. बरं. गाडीला कोणाला टो करू देऊ नको आणि कोणाला टायर पंक्चर नको करू देऊ. हा नाही ते बरं. मी प्रसाद खांडेकर. ही माझी बायको नम्रता खांडेकर आणि ही माझी मुलगी नमस्कार. शिवाली खांडेकर. हा मी श्यामसुंदर राजपूत, ही माझी बायको चेतना राजपूत. नमस्कार हो. हा, आणि हा आमचा मुलगा सरमेश राजपूत. नमस्कार. राजपूत म्हणजे राजस्थानचे गाव तुम्ही. नाही घ्या काय बोलताय राजपूत राजवरनं राजस्थान नसेल हो. मला वाटतंय राजापूरचे असतील. राजापूर. काय संबंध तुम्ही सांगा आता. मी काय बोलत तुम्ही सांगा आता. काय संबंध आहे राजापूरचा आणि काय नाहीये. त्यांच्या भाषेवर ना कळत आहे ते साधारणतः खानदेश मधले गाव तुम्ही. हा म्हणजे खानदेश. हा तिकडे तिकडे. नाही भाषेवर बोलायचं झालं तर मी रमेश बरोबर फोनवर बोलले. त्याची भाषा कोकणातली वाटते हो की नाही रे? म्हणजे जरासा तिकडचं खानदेश काय वाटली नाही मला, कोकणातली वाटली येस मला. हा. मी सांगतो काय झालं, यांना भाषेची सवय आहे, मला अजून झालेली नाही म्हणून मी जरा इकडे तिकडे फिरतोय याचं. मी काय म्हणतो आपण जरा लग्नाच्या बोलणीबद्दल बोलूया का. कारण मला विचाराल तर मला शिवाली पसंत आहे बाबा. चला झालं संपलं. चला संपलं. नाही, मुलाला मुलगी पसंत आहे चांगलं आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही तसे छत्रपती संभाजीनगरचे. बरं. त्याच्या मूळचे खानदेशी बरं का. बघ. माझे वडील आहे ना ते 40 जवळ एक गाव आहे तिथले, पण जॉब साठी त्यांना इकडे यावं लागलं. अच्छा. छत्रपती संभाजीनगर. अच्छा. ही आहे ना ही यवतमाळची आहे. हो ना. यवतमाळ. हा त्यामुळे आमची भाषा अशी जवळ जवळ आहे. अच्छा. पण हा आहे ना 10 वर्षापासून शिकायला तिकडे रत्नागिरीला आहे. रत्नागिरी. अच्छा अच्छा त्यामुळे हा अच्छा. जवळजवळ तिकडचा आज झालेला आहे. नाही, नाही, बरोबर. कशाला तुम्ही आमचं मूळ शोधताय. नाही. काय कधी कधी आहे ना एखाद्या गोष्टीच्या अशा मुळाशी गेल्यानंतर आहे ना कडवटपणा हाती लागतो ना. बरोबर. आता मी तुम्हाला विचारलं का की तुम्ही कुठले म्हणून. नाही पण आम्ही काय सांगू ना. मी तळ कोकणातला. असे वा. नाव आहे गावाचं. हा? नाव आहे गावाचं तळकोकण. काय बोलतात ना तळकोकण काय सांगा ना. वैभववाडी पासून आतमध्ये 10 किलोमीटरवर आतमध्ये गाव आहे. इतकं सोपं आहे. काय एक म्हणजे मिनिट. माणसाचं आता मला तुम्हीच खरंच- सांगा. नाही वहिनी तुम्ही नका सांगू. तुम्ही सांगा. काय सांगू. तुम्ही सांगा. एवढं डिटेल सांगायची गरज आहे. 10 किलोमीटर 150 मीटरवर 1 टन लागतो. एवढं डिटेल सांगायची. का नाही सांगायची आता तू गरज आहे? चुकीचा आहे बाबा, असं नको करू. तू चुकीचा आहेस आता. असं नाही करायचं. बी प्रिसाईज. मी आता मम्माच्या बाजूने. बी प्रिसाईज. आपण सांगा, आपण दुकानात गेल्यावर असं सांगतो का किराणा द्या, यादी देतो ना त्याला. बी प्रिसाईज. तू नको सांगू. तुम्ही सांगा. काय सांगू काय ते. काय या बोलण्याला अर्थ आहे. हिने जे उदाहरण दिलं किराणाचं आणि आपण जो बोलतोय त्याचा काय संबंध आहे का. आहे काही अर्थ आहे का आहे. त्याला? दोन्ही उदाहरणांमध्ये भौतिकता आहे आणि मुळात माझं काय म्हणणं आहे भौतिक वस्तूला स्थळ काळ वेळ यांचा संबंध असतो. काय ते? म्हणजे कसं एक घनता असते वस्तुमान असतं नाही का. कळलं का तुम्हाला. मला काय
करता वस्तुमान सांगा आता नाही, काय नाही, दादा आम्हाला असं बोलूच वाटत देत नाही का हा माणूस नाही आम्हाला असं वाटतंय की आम्ही नुट्यांच्या घरीच पोरगी बघायला आलेलो आहे हा, म्हणजे की एकदमच किती एकदम अशा खूपच खोला शिरल्या ना तुम्ही असं नाही हा, अहो, सोडून द्या ना काय आहे ना आता आम्ही मराठी तुम्ही पण मराठी हे महत्वाचे फक्त भाषेचा लयचा थोडासा वेगळा आहे बुवा. न काय आहे, मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. तू हा ना तर मग झालं मुलगी बघ आई मुलगी चांगली आहे मला पसंत पडले हे जरा डिबेट आणि जरा जास्त होते असं वाटत नाही तुला कुछ बट ना तुम्ही आता सगळी सूत्र हातात घेते बघ तू काय हो? हे बघ एकुलता एक मुलगा आहे बरं आमच्या हो. श्रमेश तो BSc IT झाला ना तो हा. मुंबईत जॉब करतो बा तो अच्छा मुंबईला कशाला बँगलोरला जायचं ना तिकडे कसं जरा जास्त डिमांड आहे ना बँगलोरला जायचं सांगा आता आता काय काय बोलत नाही, आता काय आता काय नाही, नाही. आता काय तुम्ही नका सांगू तुम्ही सांगा मुंबईत आता काय झालंय आता काय? नवीन IT हब काय झालं हैदराबाद झालंय ना अरे यार. बँगलोर राहिलंय ही जुनाट अजून हिला जुन्याच गोष्टी माहिती तुम्ही कशाला ठरवताय परदेशात जायचं असेल तर त्याला याला तुम्ही ठरवताय तुला उगाच. जायचंय परदेशात काय? परदेशाचा ऑप्शन का बोललीस मग? तुला परदेशात जायचंय म्हणजे आई बाबा इथे ठेवून तू एकटी परदेशात जाणार हा? असं काय करते तू उद्या तो गेला तर मीच जाणार ना मी त्याची बायको होणार अजून थांब, अजून तुला नाही घेऊन ठरलं. जाणार आहे तो काय बोल तुला घेऊन जाणार आहे ना ऐका. कशी बोलते आपासारखं बोलू नको परदेशात जायचं तर परदेशात कशाला जायचं परदेशात जा ना हा? पुण्याला जा म्हणजे तुम्ही सांगा यांना पुण्यात काय सगळ्या गोष्टी मिळतात की नाही पुण्यात पुण्यात. त्यात अर्ध पुणे गेलंय परदेशात अर्ध पुणे खाली झालंय तू पुण्यात जा काय बोलाय नाही तर ही बोलते बाबा बँगलोरला जा हायवेने जा बँगलोरला हायवेचा विषय आता हायवे सोबत मी काय बोलले हायवेचं हा मग तुम्ही जालो हायवेने तुम्हाला 2-2 तासाला खायची पडलेली असते ना चटर फेटर खायचं असतं तुम्ही जाल हायवेने मला माहिती मी बोलतच नाहीये बँगलोरला मी म्हणतोय बाबा तू हैदराबादला जा फ्रिक्वेन्सी वाढल्यात फ्लाईट स्वस्त असतं हैदराबाद मुख्य मस्त आहे हैदराबादला जा हा म्हणजे फ्लाईट मधलं खायचं डबल चार्ज देतात डबल चार्ज परवडणार आहे फ्लाईट मधलं जेवण आपल्याला पण Flight आपण ने जायचंय फ्लाईट मध्ये माणसाला. का खायचं आपण बाहेर खाऊन मग फ्लाईट मध्ये जाऊ कशाला बाहेरचं खायचंय तुला शिवाली तुला निमित्त शोधत असते बाहेरचं खाण्यासाठी घरचा डबा घेऊन जायला नको का घरचं कसं ताई मला डब्बा सांगा आहे. घरचं खाल्लं तर कसं बरं पडतं नाही आता तुम्हीच सांगा हिला तुम्हाला बोलतो तुम्ही नका तुम्ही सांगा हिला अरे काय सांगू खर्च म्हणजे तिथे फ्लाईट मध्ये ते सिक्युरिटी वाले बॉटल न्यायला देत नाही नाही तर पाण्याची काय? तिच्या भाकऱ्याने भाज्या न्यायला देणार डब्बा आहे न्यायला. काय संबंध आहे तू बाबा तूच सांग काय ते मी नाही सांगत काय नाही सांगत मी काय प्रॉब्लेम काय घरातलं जेवण जेवलं तर प्रॉब्लेम काय तुम्हाला प्रत्येक वेळी विरोधात का बोलायचंय हो माझ्या तू विरोध बोललो मी बाबा तुला काय डबा न्यायचं घरचा डबा नाही काय हा नाही तू घरचाच डबा नाही माझं आहे ह्यांचं काय ऐकू नकोस बाहेरचं खाल्लेलं चांगलं नाही ग ताई हा मुद्दाच नाहीये हा मुद्दाच नाहीये माझ्या नोकरीचा विषय होता ना ते मी ठरेन कुठे करायचं ते तुम्ही नका काय? सांगू मुद्दा कुठला होता हा याच्या बँगलोरचा. नाही बँगलोर कुठं नाही पार्किंग केली त्याचा होता नाही ना नाही ना माझ्या नोकरीचा होता याची तुझ्या नोकरीचा होता? याची नोकरी मी सांगितलं ना मुंबईलाच असतो बा जॉब हा बरोबर तुमची मुलगी कुठे असते बा जॉबला M.Com झाली ना ती एमकॉम झाले दोन केट आहेत बी प्रिसाईज मला हे सांगताय मग हे पण सांग ना हिने सांगितलं कॉमर्सला ऍडमिशन हिने घ्यायला काय? हिने मग काय? तूच आई सांगितलंस बोल ना ना. तूच सांगितलंस ना मला आर्ट्सला घ्यायचं होतं मग मी का सांगितलं का सांगितलं मी काय सांगितलं तुझी हौस असेल चल. नीट बोल 4 लोक बघायला आलेत नीट बोल का सांगितलं मी तुला आर्ट्सला जाऊ नको आर्ट्सला आहे का स्कोप कॉमर्सला स्कोप आहे ना म्हणून म्हणून सांगा आता मी काय बोलणारच नाही मला बोलायला तुम्हीच सांगावा म्हणजे आर्ट्स मध्ये काहीच नाही बाबा ही जर आर्ट्सला गेली असती उद्या काय इतिहास संशोधक वगैरे झाली असती काहीतरी झाली असती ना PhD वगैरे केली एक असती मिनिट, एक हा? मिनिट, एवढं- नाहीतर अगदी गेला बाजार तू सांग सायकोलॉजिस्ट मध्ये स्कोप आहे की नाही हे बघ, हे बघ. झालं असतं की नाही हे बघ हे तुम्ही माझ्याशी आत्ता बोलताय हा डिबेट तुम्ही मला त्यावेळेस का नाही केला केला होता मी, माझ्यासोबत? ऐकायला कधी केला नव्हतं. नाही केला मी चर्चेला नाही म्हणाले का तुम्हाला बोललो होतो मी मी. नुसती मान नका हलवू मी काय बोलते तुम्हाला चर्चेला का नाही तुम्ही तेव्हा आता बाजूला डिग्री मला? घेतली ना मी घेतली ना डिग्री नीट बोल, नीट नीट बोल म्हणजे डिग्री माझ्या मनाविरुद्ध करायला लावलं ना तुम्ही तेव्हा मला बोलायला दिलं तुमच्या चर्चेत सामील व्हायला दिलं मला बोलतायत ते मला मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा होता सांगा काय सांगू सांगा बोला नंतर मला नका बोलू तुम्ही बोला त्याला मेकअप म्हणजे काय मेहंदी काढत बसली असती काय झालं असतं आयुष्यात मेहंदी काय मेहंदी मी तुमच्या केसांना मेहंदी लावत आले ना म्हणून डोक्यातला कोंडा ताई तुम्ही सांगा पुरुषांच्या डोक्यात कोंडा बरा दिसतो का हो नाही तर हा? काय. मुद्दा तसं नाही हो बरं दिसतो का मला तेवढं फक्त सांगा हे माझ्या बाई, तू हेअरस्टाईल बदललीस तुला माहिती असेल आता नाही नाही तू सांग त्यांना काय काय दादा हिची मास्टर डिग्री झाली आहे याची पण मास्टर डिग्री झाली आहे तर म्हणजे शिक्षण असं बरोबर आहे बा नाही ना, काही बरोबर. कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत तर पण बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे अजून म्हणजे आता एवढं बघितल्यानंतर विचार म्हणजे तुम्ही नेहमी असेच भांडत असता की म्हणजे वाद असेच चालू असतात हे
भांडणं कोण बोललं भांडणं भांडणं हे नाही रे हे बाळा नाही. बाळा भांडणं नाही म्हणजे मतभेद आहेत पण आम्ही कसं एकमेकांच्या मतांचा आदर करतो आदर. हो आम्ही या घरात आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला खूप मान देतो म्हणजे आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाही नाही, आहेत नाही. मनभेद वाईट नाही, मनभेद वाईटच हा. ते आपण एकत्र मिसळूनच राहिलं राहिलं पाहिजे पाहिजे. खरंय का? बाबा मी ऐकलंय शिवाली चांगलं गाते सुद्धा. गाते ना गाते 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 का पोरगी ती? गाते हो, का? हो. गाऊ दे ना गाणं मग. गाते गा ग काय गा. मोठी शहाणी लाजते बघ आता गाते, गा. गाणं गाते. हे गा तू भजन गा भजन 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 गाय- भजनात कसं मुलगी कशी सालस सोजवळ असं कळतं ना भजन गायचंय तर मग कीर्तन गा हा कीर्तन गायला काय हरकत आहे आता माहितीये का दादा सांगा हिला काय माहिती नाही बाईला कीर्तनाचा नवीन प्रोग्राम येतोय सोनी मराठीवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार माहिती काय विचारायला मीच तुम्हाला सांगितलं कीर्तनकार या कार्यक्रमात काय कमालीचं चला चला जानायाला चला अन चला चला जानायाला चला 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 कीर्तनाला चला चला हा चला कीर्तनाला चला काय गाणं आहे हा? छान, छान झालं गाणं, छान झालं. छान झालं. एवढं वेगळं काहीतरी गाणं छान झालं ना हो चांगलं झालं ना गाणं छान झालं तुमचं गाणं ऐकायचंय मला मला तिचं गाणं ऐकायचंय ना तिचंच ऐका ना. तिचा मुखडा सुंदर आहे म्हणून मला तिचा अंतर ऐकायचंय तर तुमची ध्रुवपद माझ्या कानात चपताय तुम्ही काय काय धावे काय भैताड भैताड बट ना तू जरा. मला डोकं फिरायने राहण्यात द्या हा? आणि हाऊ एक त्यानं बायना धांड्या मारू धांड्या भैताड कुठलं नाही मला ते वहिनी, कळलं नाही म्हणून ठीक आहे बाकी तसं नाही वहिनी, झालं, वहिनी, नाही कळलं ते. वहिनी पाणी देता का थोडं ह्याच्यातलं देऊ का ह्याचं आपलं फ्रीज मधलं देऊ का थोडं थंड पाणी? आता ही अक्कल या बाईची आता काय आता माणूस तो काय बोलला उन्हात ना आलाय बोलला ना आणि त्याच्यात फ्रीज मधलं पाणी देशील माणूस बाहेर उन्हात ना आलाय तो अरे काय ठीक आहे चला रे चल माठातलं पाणी द्यायचं चल नुसतं पाणी आणू नकोस काहीतरी खायला आणताना काय नकोय आम्हाला काही नकोय आम्हाला काही नको खायला काय नको झालं नको. झालं वहिनी सांगा सांगा नको. नाही सांगा ना तुम्ही नको. हे तिला सांगतोय कालपासून 10 वाजता येणार आहेत नाश्ता नको नाश्ता करून तिला ऐकतच नव्हती बाई म्हटलं जेवणाचा बेत करून ऐकलंच नाही शेवटपर्यंत हिने. नाही पण मला माहिती नव्हतं ना हे आपल्या बरोबर एवढ्या गप्पा मारतील नाही तर जेवणाचा बेत केला असता आणि मुळात कसं आहे ना ताई हे मला म्हणाले नाश्ता करू नको म्हणून मी नाश्ता पण नाही बनवला काय बाई आहेस? ठीक आहे ना तुम्ही दोघं डोकं फिरवू नका माझा आता ते काय दारावर आलेले भिकारी आहेत काय त्यांना हातावर साखर देऊन पाठवायचंय काय बोल नीट बोल म्हणजे काय तुम्ही काय वागताय तुझा बघायला कार्यक्रम आहे, तुला नाही करता आला मला नाही आलं. तुझ्या बाबाने आहे ना करायचं. बघा, ही भाषा आहे त्याची. दादा गुच्चूपटा राहू द्या काही नको आम्हाला खायला प्यायला काहीच नको पाणी विचारलं नाही साधं तुम्ही येतो आम्ही अहो, नाही. कुठे हो बसा थांबा, ना हो, थांबा. ऐका ऐका काय हो, गेले? ऐका. हो दादा काय दादा ए, इकडे बाळा जावई बापू या इकडे. हेअरस्टाईल इकडे ऐक. काय अहो काय नाही मी बूट घालून आत येणार. आमचं झालं हे हा काय झालं ऐका ना तुम्ही एक काम करा बिल्डिंग मधनं खाली उतरलात ना इथं उजव्या हाताला MSG हॉटेल आहे तिकडनं मी मागवतो लगेच येऊ पाऊण तासात येईल नाही आपण. नाही नाही थांबायचे आम्हाला इथे नाही, पाऊण तासात काय करायचे इथे अहो गप्पा मारूया अरे ना गप्पा मारू देता का तुम्ही तुमचे चालू आहे बच्चा 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 चालू आहे आणि तुम्ही बोला म्हणून तुम्हीच बोलत राहता अरे तोंडे का काय आहे तुमच्या आणि बा आहे ना बोल का आपण एका ना चर 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 चालतच अरे बापरे ऐका ना तुम्ही शांत व्हा मी आम्ही आहे ना आता आहे ना त्या हॉटेलमध्ये जाऊ तिथे जेऊ पण इथे नाही जेवू जेवा तुमचं पोट भरेपर्यंत तुम्ही जेवा फक्त हे करा 3 पुलाव ऑर्डर करा आमच्या तिघांचं काय करायचं या बाईचं सांग या बाईचं काय करू आता काय चुकलं मला पुलावची ऑर्डर सांगते मग मला शुगर आहे भात खाल्ल्यावर मी राहीन एवढी अक्कल नाही तुला मग? मला एक काम 3 नान सांगा बाकी पुलाव नको ए, चल मी नाही खाणार आहे मला चायनीज खायचंय चल हे बघ चायनीज खायला ही Chinese वेळ आहे order चायनीज द्यायला खायची सांग. हा? थोडा असतो त्याच्यात शिवाय आणि मुळात नूडल्स नंतर चिवड होता थंड झाल्यावर एवढी अक्कल नाही तुला तुम्ही गप्पा बसा आणि नान लॉलीपॉप खायचंय नान पण- लॉलीपॉप कसलं लॉलीपॉप लहान म्हणून नान पण लॉलीपॉप पातळ होता तो. तो नाहीये. अहो, काय